2026 रोजी पार पडत असणाऱ्या आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्याकडं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याला ज्यांनी आज अहिल्यानगरी करता आपला वेळ या ठिकाणी दिला असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे विधान परिषद सभापती आदरणीय शिंदे साहेब व ज्यांच्या नेतृत्वाखाली ही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत असे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, त्याच प्रकारे जे सातत्यानं बारकाईनं या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहेत असे सुजयदादा विखे पाटील साहेब, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात असताना एक भारतीय जनता पार्टीकडनं या निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून ज्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी आहे असे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते साहेब, उपस्थित असणाऱ्या पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे, उपस्थित असणारे जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य अक्षयदादाजी कर्डिले, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व छायाचित्रकार, सर्व या अहिल्यानगरीमधील सर्व जागृत असणारा या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारा सर्व जागृत मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले विशेष करून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आपल्याला वेळ देण्याकरता अहिल्यानगरीमध्ये दाखल झालेले आहेत, तर त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं व त्यांचे आभार देखील व्यक्त करावे. आताच साहेब आपण आलात, आपल्याकडं ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि 2024 मध्येच या जिल्ह्यामधून कुठंतरी आपल्या अहिल्यानगरची आज जसं पाहायला गेलं तर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. कारण की पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि आता अहिल्यानगर नाव झाल्यानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आज साहेब फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण दुसऱ्या बाजूनी काही लोक निवडणुकीला सामोरे जाताना सांगतात की या महाराष्ट्रामध्ये जसं काही जिल्ह्यांच्या नावाच्या बाबतीवर निर्णय झाला, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जिल्हे होते, मग ते छत्रपती संभाजीनगर असेल, तिकडच्या बाजूला आपलं धाराशिव असेल आणि आपलं मध्य सेंटरला असणारं हे अहिल्यानगर असेल. ते लोक सांगतात की अगर हमारे सोच के लोग अगर चुन के दिए तो हम फिर से नाम बदलेंगे. त्यामुळे आपल्या सर्वांना या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं की आपल्याला काय मान्य आहे. जुनं नाव मान्य आहे का आपल्याला? अहिल्यादेवींचं नाव मान्य आहे. कुठलं नाव मान्य आहे आपल्याला? मग आपल्याला हे सर्वांना 15 जानेवारी 2026 रोजी आपल्याला मतातून आपला आवाज हा तिथपर्यंत जनतेपर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून ह्या निवडणुकीला आपल्याला अत्यंत बारकाईनं कटाक्षाने सामोरे जायचं. काही लोक येतात, काही मोठे लोक सुद्धा साहेब आले मागच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलं आम्ही नाव बदलून टाकू परत. पण तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आमच्यासारखी पिढी तुम्हाला सांगतो श्वास घेती तोपर्यंत कदापि हे अहिल्यानगर नाव कधी बदलणार नाही आणि कोणाला बदलू देखील देणार नाही. म्हणून या निवडणुकीला आपण विकास करतोय, विकास करत आलोय आणि उद्या देखील आपलं सर्वांचं ती जबाबदारी आहे, ते करणारच आहोत. पण त्याच्याबरोबरीने इतर सगळ्या ह्या बाबी देखील आज अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कुठं काय चाललं याच्यापेक्षाही आज अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी एक युती झाली. चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी चांगल्या विचाराचे उमेदवार जे पुढचे 5 वर्ष आपल्याला वेळ देऊ शकतात असे उमेदवार आज जनतेसमोर आपल्याला सेवा करण्याकरता, विकास करण्याकरता ही कुठेतरी आज आपल्या संधी मागत आहेत आणि आपण सगळेजण विश्वासाने ती संधी देणार आहेत. म्हणून कुठेतरी तो जनतेचा विश्वास सार्थ ठरत असताना लोकांनी देखील या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की उमेदवारांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं उमेदवारांना प्रतिसाद दिला आणि आज जवळपास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच 5 लोक कधी बिनविरोध झाले नाही, पण ते आज अहिल्यानगरच्या जनतेनं हे करून दाखवलं आणि म्हणून जनतेचा कौल हा सर्वांसमोर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता या 15 तारखेला सामोरं जाताना साहेब आमची विनंती आहे, पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा असतील, हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पण
आपल्याला आमची विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये सगळं निवडणुका पार पडल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने सगळं हे होणार आहे. आपल्याच विचाराचे लोक त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या नावाचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी थांबणार आहेत. पण आपल्याला विनंती आहे आमची सर्वांचीच, अहिल्यानगरवासियांची, की आज आपल्या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आपल्या अहिल्यानगरमध्ये आलेला आहे आणि आज बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये एक कामाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे. पण निवडणुका पार पाडल्यानंतर आपल्याला कुठेतरी अजून निधीची आवश्यकता, कारण शहर वाढतंय आणि आज या शहरामध्ये अजूनही कामांच्या करता, मी काय आज प्रत्येक नाव घेणार नाही कारण आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये आपण फिरत आहात, पण आपल्याला मोठ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणून आपण तो आपला एक कुठेतरी या कामांच्या बाबतीमधून या आपल्या अहिल्यानगरवरती एक चांगला आशीर्वाद आपण कामाच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून ठेवावं अशी एक विनंती आपल्याला करतो. आणि उद्याच्या या सर्व निवडणुकांच्या माध्यमातून कुठंतरी आपल्याला मात्र या 16 तारखेला निकाल लागत असताना तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश निश्चित रूपाने मिळणारच आहे. पण अहिल्यानगर देखील तुम्हाला मी विश्वास देतो, या सर्व तमाम आपल्या मतदार बंधू भगिनींच्या वतीनं आपल्याला शाश्वती देतो की कुठंही आपल्याला अहिल्यानगर देखील कधी खाली पाहू देणार नाही, ही खात्री तुम्हाला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनतेच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि आपण पुन्हा एकदा आलात त्याबद्दल आपले अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.